नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्र आता नवीन जुळता आपल्याला. आता त्यांचे आता नवीन व्हिडिओ बघून ते प्रश्न विचारताय की दादा आता आमची मक्का आता, कारण की काय त्यांची आता मक्का लेट लागवड झाली होती म्हणून त्यांची आता कुठे कोणाची काढते, कोणाची मक्का आता बरं कंच काढते, काही परिकरण झालेलं आहे. तर ते आता जुनी व्हिडिओ बघून कॉल करतायत की दादा नेमकं आता ह्या स्थितीमध्ये मक्का अशी आहे, तुरी पिकले, परागीकरण झालेलं आहे. तर ह्या वेळेस आम्ही 13 अशी कोणती विद्रा खचवा आहे का. तर त्यांना मी एकच सांगतो, आता आपलं मक्काचं गहू सुद्धा समजून बाहेर टाकलं आहे. आणि आता इथून मेन म्हणजे आपलं इथून मक्याला पाणी खूप लागतं आणि इथून आपल्या शेतकऱ्याच्या विहिरीचं पाणी कमी होतं आहे. म्हणून जर आपल्याला लवकरात लवकर जर कणूस परिपक्व करायचं असेल तर ह्या वेळेस आपण 05234 असेल किंवा 0050 असेल असे विद्रव्य खतं सोडून जर आपली जे कणूस आहे लवकरात लवकर परिपक्व केलं तर फार बरं होईल. कारण काय माहिती का, पाणी कमी पडतं आहे, इथून मक्याला पाणी खूप लागतं आहे. जोपर्यंत आपलं पाणी आहे तोपर्यंत 05234 0050 असे विद्रव्य खतं सोडून आपण जर आपला कणूस जर परिपक्व करून घेतलं तर फार बरं होईल. काय जेणेकरून पुढे पाणी कमी पडू नये. आणि मित्रांनो एकरी किती घ्यायचं, एकरी जर मित्रांनो तुम्ही 4 ते 5 किलो जर 0050 घेतलं तर खूप बरं होईल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आम्हाला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला तर जय जवान जय किसान.